रामचंद्र भगवान की जय। सुंदर अशी रामकथा। रामकथेतील मतीचा अर्थ नागबाबांनी सुंदर वर्णन केला। आमच्या बिडकरांनी सुंदर कथा सांगितली। त्याच्या आधीचे दृष्टी चांगले होते, ऐकावं वाटतं। सुंदर अशी कथा। आता दरवर्षी एक चक्कर आहेच माझे। रावसाहेब मला तुम्ही बोलवा आलं टायमाला एक दिवस आपली सेवा। सुंदर अशी वर्णन करायची गरज नाही। तर आता बरेचसे चांगले भगवंताची साधना करणारे साधक वानर खावे व्यक्ती खावे वाचा का मधुवन नेमकं फळच नाही। मध म्हणजे जे नशे येणारे फळ होते त्याला मधुवन म्हणायचं। सांगितलं फळ गुळ आहे, वानरांनी खाल्ले। कशाला खाल्ले? काम केले म्हणून खाल्ले का? त्यामुळे 8 दिवस सप्त्यात झटायचं आणि पंक्तीला जेवलं म्हणून काय बिघडत आहे हे नाही का? कारण भगवंताच्या भक्तीचे साधना आणि ज्याला अहंकार आहे ना, त्या मधुवनाचा ज्याला अहंकार होता ते उच्च कोटीच्या लोकांनी खायचं, गरीबाला मिळायचं नाही। वानर आम्ही गरीब आहे, गरीब आणि मोठ्याचा प्रसाद खाणं गुण आहे हे वानरला सिद्ध करायचं होतं। म्हणून त्यांनी मधुवनाची निवड केली। मधुवन कुणाचं? अंगदाचं। अंगद कुणाचं? वृक्षराज। वानराचा माईचा का बापाचा? दोन्ही एकच। माहेरीन बाप भीतीवर। मग तेव्हा मला विचारायचं कोणाला? माईचं कुळ माझं आणि बापाचं कुळ माझं। मग कुळी त्यांना पुत्र याला म्हणावं लागतं। एका कुळात दोघांचं संवर्धन झालं। अंगणाने परवानगी दिली, वानराने मधुवन भक्षण केलं, तुम्हाला टाकलं, सविता स्वाद मुग्ध झाला आणि त्यावेळेला ते राखणदार आले बघा। ही तुम्हाला काम, क्रोध, मद, मत्स्य, दम आणि अहंकार हे राखणदार प्रत्येक वनाचाही ध्वंस केल्याशिवाय राहत नाही। चांगला सत्ता झाला पण राग झाला इचकाला का नाही? क्रोध हा अनावर आहे। मग या कामक्रोधाचा नायनाट करण्याचं काही राखणदार आले आणि या ज्ञानरूपी भक्ती वैराग्याने याचं हनन केलं। त्यांना मारा दिल्या, कशा दिल्या? वर्ण काढून मारलं, काहींनी गुडघ्याने मारलं, काहींनी कोपऱ्याने मारलं, तर काहींनी त्याचे ताळे पाडून मारलं। असं नागबाबांनी लिखाण केलं।